ची सुरुवात करतोय नाशिकमधून। नाशिकमध्ये भाजपच्या संकटमोचकांची मध्यस्थी निष्फळ ठरली आहे। नाशिकमध्ये महाजनांच्या भेटीनंतरही मुकेश शहाणे आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत। शहाणे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। आता सुधाकर बडगुजरांविरुद्ध मुकेश शहाणे अशी लढत होणार आहे। निश्चित मला आता गिरीश भाऊंनी बोलवलं होतं, त्यांच्याशी सादरबादर चर्चा झालेली आहे। अर्धा तासात ते मला निरोप कळवत आहेत। काय चर्चा झाली नेमकी? पॉझिटिव्ह निर्णय येईल। हा एबी फॉर्मचा गोंधळ कसा झालाय? गिरीश महाजनांची भूमिका काय? ते आता त्याच्यात बोलण्यात काही आता मजा नाही, परंतु आता वेळ कमी आहे। आता जी काही भूमिका आम्ही घेतलेली आहे वर, त्या भूमिकेला आम्ही ठाम आहे आणि आदरणीय आमचे गिरीश भाऊ अर्धा तासात मला निरोप देणार आहेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आता माझ्यासोबत आहेत। किरण, एकूणच काय होतंय असं वाटतंय? संकटमोचकांची मध्यस्थी फळाला येईल की फळाला येणार नाही? नक्की काय होणार आहे? आतापर्यंत तरी अनेक जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत भाजपचे, ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्या लोकांनी अद्याप तरी आपली उमेदवारी अर्ज हे मागे घेतले नाहीयेत। कालपासून गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आहेत। अनेक लोकांना ज्यांनी बंडखोरी केलेली आहे अशा सगळ्या लोकांना गिरीश महाजन हे समजावण्याचा प्रयत्न करतायत, पण अनेक जण अद्यापी जे आहे आपली उमेदवारी मागे घेतलं नसल्याचं चित्र आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय। मागच्या काही दिवसांपासून नाशिक भाजपमध्ये विशेष करून हाय व्होल्टेज ड्रामा हे सुरू आहे आणि नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये मात्र खूपच परिस्थिती जी आहे ते चुरशीची झालेली आहे। या प्रभागातून गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुकेश शहाणे यांनी आपली उमेदवारी अर्ज जे आहे ते भाजपकडून दाखल केला होता, पण त्यांचं ऐन वेळेस एबी फॉर्म त्यांचा हे अवैध ठरवण्यात आलं आणि त्यानंतर याच प्रभागामधून दीपक बडगुजर यांनी सुद्धा भाजपकडनं उमेदवारी दाखल केली होती। त्यांचा अर्ज मात्र निवडणूक आयोगाने हे वैध ठरवलेला आहे। त्यामुळे इथे दोन भाजपचेच नेते, म्हणजे दोघंही गिरीश महाजन यांचे जवळचे म्हणून ओळखतात, हे दोघंही आमने सामने आलेले होते। आत्ताच दीपक बडगुजर यांनी काही वेळा आधीच त्यांनी 2 ठिकाणाहून आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेली होती, पण प्रभाग क्रमांक 25 मधून त्यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतलेली आहे। पण 29 मध्ये मात्र त्यांनी भाजपचं मी अधिकृत जे उमेदवार म्हणून हे लढणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे आणि याच प्रभागामधून मुकेश शहाणे यांनी सुद्धा आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे आणि ते सुद्धा अपक्ष म्हणून हे निवडणूक। तुम्ही आता दीपक यांच्याशी बोलताना, मुकेश यांच्याशी बोलताना आम्ही बघितलं आणि त्यावेळेला असं वाटलं कुठेतरी की ते खूपच नाराज आहेत आणि ऑफ द कॅमेरा ते कदाचित काहीतरी बोलले असतील, कारण त्यांची नाराजी स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसते। ते निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत, कारण भाजपने त्यांना एबी फॉर्म दिलेला होता, पण ते एबी फॉर्मच्या आधी दीपक बडगुजर यांनी भाजपचं एबी फॉर्म हे दाखल केल्यामुळे त्यांचा अर्ज जो आहे मुकेश शहाणेंचा तो अवैध ठरवण्यात आलेला होता। पण या सगळ्यानंतर सुद्धा त्यांनी काल खूप मोठा शक्ती प्रदर्शन करत मी अपक्ष म्हणून हे निवडणूक लढणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। आताच काही वेळा आधी मुकेश शहाणे यांनी गिरीश महाजन यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या भेटीनंतर सुद्धा ते अजूनही अपक्ष निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। अद्याप तरी मुकेश शहाणे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीये आणि दीपक बडगुजर सुद्धा याच प्रभागामधून हे निवडणूक आता लढणार आहेत। त्यांचा अर्ज वैध किरण, मला फक्त थोडक्यात सांगा की शहाणे यांनी जर खरोखरच ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली तर कशा पद्धतीची स्थिती येईल? बडगुजर यांना किती आव्हान ठरेल? खरं तर मुकेश शहाणे यांनी या प्रभागामधून अपक्ष म्हणून हे निवडणूक लढलं तर आणखीन एकदा बडगुजर विरुद्ध शहाणे असा वाद जो आहे तो भाजपमध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे। फक्त याच प्रभागात नव्हे तर नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये भाजपला खूप मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा फटका सुद्धा बसण्याची शक्यता आहे तो आता वर्तवण्यात येत आहे। मी नाशिकच्या याच सिडको भागामध्ये आहे। याच कार्यालयामधून आता काही वेळा आधी दीपक बडगुजर यांनी आपली उमेदवारी अर्ज जे आहे, जे प्रभाग क्रमांक 25 मधून त्यांनी दाखल केलेली होती ते मागे घेतलेली आहे। 29 मध्ये मात्र त्यांनी आपली उमेदवारी अर्ज हे कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळेच बंडखोरीचा जो फटका आहे तो भाजपला बसण्याची शक्यता आहे। मुकेश शहाणे यांनी अद्याप आपली उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये। ते अपक्ष म्हणून हे निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। अजूनही 1 तासाचा वेळ आहे। भाजप नेते मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आहेत। अनेक लोकांना ते समजवण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे अखेरच्या 1 तासामध्ये अजून कोण कोण उमेदवार ज्यांनी भाजपकडनं बंडखोरी केलेली आहे। नक्कीच किरण, धन्यवाद। तुम्ही आमच्याशी जोडलेले राहा। अजून एका बातमीवरती आपल्याकडून विश्लेषण खरं तर अपेक्षित आहे। मी लगेचच परत तुमच्याकडे येतो। मुकेश